कसा आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज आपल्या शेतात आलो होतो। आपल्या शेतात जेसीपी चालू आहे, जेणे की जेसीपीने आपल्या शेताला काटे काढण्याचं काम चालू आहे। आपला शेत पडीक पडला होता, ते पडीक काढण्याचं काम चालू आहे। तर बघू शकता तुम्ही, आपल्या शेतात जेसीपी चाललेला आहे, मी तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, जेसीपी कसं काम करत आहे। हे आपलं अख्खं एक रान पडीक पडलं होतं। अख्ख्या एक रानात आपल्या काटे आले होते। बघा असले मोठमोठे काटे आहेत। हे एवढं मशीन काढलेलं आहे मित्रांनो। शेतात सगळं काटेच आहेत, मोठमोठे झाडं आलेले आहेत, म्हणून आज जेसीपीने काढण्याचं काम चालू आहे। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे काम चालू आहे। हा जेसीबीचा 3DX मशीन आहे, जेणे की 75 HP हा मशीन आहे। हे कसा काम करतो या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। बघू शकता तुम्ही व्हिडिओत कसं काम करत आहे। हे असल्या मोठमोठ्या झाड्या काढत आहे मित्रांनो, पहा तुम्ही। आता उन्हाळ्यात काढल्यावर काय होतं मित्रांनो, उन्हाळ्यात काढल्या की राब चांगला होतो, पीक चांगला येतो आणि उत्पन्न भी चांगलं मिळतो मित्रांनो। जर तुमच्या शेतात भी अशा प्रकारचे काटे असेल तर उन्हाळ्यातच काढावं, कारण उन्हाळ्यात जमीन ऊन खातो, राब चांगला होतो। राब चांगलं झाल्याने पेरणी चांगली होते, पेरणी चांगली झाल्याने आपल्याला उत्पन्न चांगलं येतो, पीक चांगलं येतो। म्हणून केव्हा बी काटे आपल्या शेतातले काढत असेल तर उन्हाळ्यात काढावे। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे मशीन वर्क करत आहे। मित्रांनो पहा, जेसीपीने कसा काट्यांच्या झाडं काढण्याचं काम चालू आहे। ड्रायव्हर भावाने काय जेसीपीला सजवलं आहे, नवरी सजवल्याने सजवलं आहे जेसीपीला ड्रायव्हर भावाने। एक नंबर काम करतो भावांनो जेसीपी हा। बघा केवढे मोठमोठे झाडं आहेत मित्रांनो काट्याचे। हे बघू शकता तुम्ही, हे एवढं अख्खं रान पडीक पडलेलं आहे। हे अख्खं रान काढण्याचं काम आज चालू झालेलं आहे। आज 3 मार्च 2025 आहे मित्रांनो। आज नाहीतर उद्या 1-2 दिवसात हे अख्खं रान काढण्याचं कंप्लीट होईल मित्रांनो। बघू शकता तुम्ही, हे एवढं काढलेलं आहे जेसीपीने आता काटे। हे एवढं हे पुढचं दिसत आहे ना मित्रांनो, ते अजून काढायचं आहे आणि ते पलीकडचं काढलेलं आहे। ते 1-2 एकर आपण पहिलं काढलेलं होतं एक महिन्याच्या अगोदर। तेव्हा काय झालं मित्रांनो की जेसीपीला दुसरं काम आलं, म्हणून त्यांनी ड्रायव्हर भावाने म्हणले 1 महिन्यानंतर काढूत म्हणले, आणि एक महिन्यानंतर ते अर्ध काम सोडून गेले आणि 1 महिन्यानंतर आता आलेत। बघा मित्रांनो, ते आता एक तास झालं मित्रांनो ह्यांनी येऊन असं काम करतात। बघा मित्रांनो, ऑपरेटर बी अर्धा काम सोडून गेले मित्रांनो आमचं। हे आत्ता अर्धा काम करायला ती मित्रांनो, परंतु ऑपरेटर चांगला आहे मित्रांनो, 1 नंबर काम करतो। चला जेसीपीच्या आत जाऊन तुम्हाला दाखवतो मित्रांनो, जेसीपी आत कसं सजवलं आहे ऑपरेटर भावाने, आणि त्यांचा रिव्ह्यू बी घेऊ भावानो। काय तुमचं नाव, कुठलं गाव? हा बघा मित्रांनो, हा ऑपरेटर आहे आपला भाऊ, सलगरचा आहे। जरा टेप बंद करा की।
एक नंबर काम करत आहे मित्रांनो। हा बघू शकता तुम्ही, सर्व हे काटेचे झाड आहेत मित्रांनो। पहा तुम्ही, हे बघू शकता कशा प्रकारे सजवलं आहे डावर भावाने। नवरी सजवल्याने सजवलं आहे जेसीबीला। किती वर्षापासून आपण हा काम करत आहोत? 4 वर्ष। हा बघा मित्रांनो, हा डायव्हर भावांना 4 वर्ष झालं हा जेसीबीचा ऑपरेटर आहेत आणि एक नंबर काम करतात बघा मित्रांनो। का टायमिंगचा घोटाळा करत नाही, का नाही, एक नंबर पद्धतशीर काम करतात मित्रांनो। पाहू शकता तुम्ही, हे एवढे मोठे मोठे झाड लगेचच उपसून टाकतात मित्रांनो। काय टाइमपास करत नाही ती, काय नाही बघा मित्रांनो। पाहू शकता तुम्ही, इकडे बघा मोठमोठे झाड आहेत मित्रांनो आपले। बघू शकता मित्रांनो, काल आपण काम चालू केलं होतं जेसीबीचं झाड्या काढण्यासाठी, काट्याची झाडं, परंतु काल संपलेलं नाही। आज सेकंड डे आहे। सेकंड डेला थोडं राहिलेलं आहे। मी तुम्हाला दाखवतो, बघून घ्या तुम्ही। जेसीबीने एक दिवसात किती काम केलेलं आहे तुम्हाला दाखवतो बघा। हे बघून घ्या मित्रांनो, 1 एकरभर रान होतं। हे एवढं काम जेसीबीने काल एक दिवसात केलेलं आहे। म्हणजे 1.25 एकर शेत एक दिवसात काढून दिलेलं आहे जेसीबीने। बघू शकता, हे एवढं रान काढलेलं आहे। आणि आता काय पुढचं म्हणताना, हे एवढं काढायचं मित्रांनो। एवढं काढून हे सगळं काय काटे दिसतात बघा मित्रांनो, हे सगळं ढीग घालून द्यायचं मित्रांनो। हे एवढं आजचं काम आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही, जेसीबी किती स्पीड काम करत आहे। एवढं काढायचं आहे मित्रांनो, अजून एक थोडं पार आहे मित्रांनो। एवढं काढल्यावर हे ढकलाचं काम आहे मित्रांनो। आता हे सगळं झाडी आता गोळा करावं मित्रांनो, तवाच रान स्वच्छ होतो, नाहीतर होत नाही। पुढं राब करताना त्रास देतो मित्रांनो, राब चांगला होत नाही, पेरणी चांगली होत नाही मित्रांनो। होऊ शकता तुम्ही जेसीबी कशा प्रकारे काम करत आहे। आता हे झाडं खाली पडवतात बघा मित्रांनो। बघा तुम्ही, एवढं मोठं झाड आहे मित्रांनो। केवढं मोठं झाडी आलेलं आहे बघा मित्रांनो। काय तर एक 4 वर्ष झालं पडीक पडलेलं आहे मित्रांनो शेत। आता काढण्याचं काम चालू आहे। 90% झालेलं आहे काम, आता फक्त 10% काम राहिलेलं आहे मित्रांनो। बघू शकता केवढं मोठं झाडी आहे। हे बघा मित्रांनो, हे एवढं थोडं आहे आणि हे ढीग घालायचं आहे मित्रांनो। हे मोठं बोर्ड आहे, त्यामुळे पूर्ण जेसीबी पूर्ण उचलू लागलेलं आहे मित्रांनो।
जसं ट्रॅक्टर ऊस वाढताना उचलतं बघा मित्रांनो, तसं उचलायला लागलंय. तेवढं मोठं बोर्ड आहे मित्रांनो. 4-5 वर्ष झाले पडीक पडलेलं आहे मित्रांनो रान, म्हणून झाडांचे बूड तेवढे मोठे झालेले आहेत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याने अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळतो. तरी नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.